TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। सुपर हिट फलंदाजी करावी लागेल रोहित यांना। हा पूल केला आहे आणि अगदी हसते हसते कट जाय रस्ते, कारण चेंडू गेला आहे डीप फाईन लेगच्या दिशेनं सरळ सीमारेषा पार आणि एक महत्त्वपूर्ण चौकार मात्र या ठिकाणी आलेला आहे। 12 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे आणि या चौकारामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी रोहित यांचं देखील मनोधैर्य वाढलं असेल, जे गरजेचं आहे, जे संघहिताचं आहे। धावा बनवाव्या लागतील आणि आता धावा बनवताना काही अडचणी सुद्धा तुम्हाला येणार आहे, अनेक आहे। एक वेगळा फटका हिली कॅप्टर उडवला गेलाय आणि अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून हा चेंडू जातोय सरळ आणि सरळ सीमारेषा पार षटकार। अठरा धावा या ठिकाणी होत आहेत। चांगली फलंदाजी करतायत या ठिकाणी रोहित। यावेळेस मात्र चेंडूच खराब होता बघा आणि या चेंडूला दंडित करण्याचं काम फलंदाजाने केलंय। चेंडू एक्स्ट्रा कव्हर न गेला यावेळेस। 1 बाउन्स टू डिफेन्स, चेंडू फरार। आक्रमक रूप धारण केलेलं आहे, जोखीम घेतलेली आहे, गोलंदाजावर हल्ला चढवलेला आहे। 2 चौकार आणि 1 षटकाराचा पाऊस। हा चेंडू चांगला होता ना, अक्षरशः या चेंडूवर जोरदार आक्रमण केलं गेलं बघा। त्यानंतर जर बघितलं तर नक्कीच चेंडू 1 to the 4 त्या ठिकाणी झालाय, चौकार या ठिकाणी येतोय आणि एक वेगळं चित्र सुद्धा बघायला मिळालं बघा। त्या ठिकाणी आपण बघतोय 3 बाद 30 धावा धावफलकावर आहे आणि सचिन गायकवाड सर पळालेच नाही बघा, ते लॉंग ऑफवर तैनात होते। हे चित्र सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलं आणि लॉंग ऑनच्या जॅकपॉट ओव्हरचा इशारा आलेला आहे आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण सुद्धा झालेलं आहे। चेंडूला उंची आहे आणि लांबी अगदीच आहे, अर्धा डझन धावा मिळतील एवढं जबरदस्त कामगिरी आपण या ठिकाणी बघितलेली आहे। परंतु स्वागत केलंय, स्वॅग से करेंगे सबका स्वागत यावेळेस रोहित यांनी नाही, गती परिवर्तन न करण्याचा प्रयत्न होता, हा प्रयत्न फसला आणि त्यानंतर रोहित यांचा एक लाजवाब पुलचा फटका या ठिकाणी बघायला मिळाला। डीप फाईन लेग कडे गेला चेंडू, आकाश मार्गे सीमारेषा पार षटकार। 51 धावा बघतोय आपण, या ठिकाणी मात्र पूर्ण होणार आहे। सुपर पूल केलाय बघा, काय कमालीचा फटका आपण बघितलाय मैदानाच्या आतमध्ये। अगदी जितक्या वेगात चेंडू आला बघा, परफेक्ट मिडल ऑफ द बॅक। यावेळेस पूल करीत असताना एक ताकदवर फटका बघायला मिळाला आणि चेंडू मला वाटतं खूप लांब गेलाय। तर मला वाटतं यावेळेस रोहित यांनी भावाचं स्वागत केलंय। ये तू बॉलिंगला आज तुला दाखवितोय। बड्या रंगांच्यावर मात्र या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला एक आगळं वेगळं चित्र बघायला मिळालं। नाही, गती परिवर्तनचा प्रयत्न होता, नियंत्रण नव्हतं। या खराब चेंडूवर आक्रमण केलं गेलं आणि याही चेंडूला भिरकावलं गेलं मिड विकेटच्या दिशेनं, थेट मैदानाच्या बाहेर, मैदानाच्या पार षटकार। पूल केलेला आहे, फाईन लेग कडे जाणारा चेंडू आपण बघतोय, हा चौकार आलाय।